झाडाला हात लावलात, ते झाड कोणत्या फळाचं आहे सांगा? चिकूचं आहे. चिकूचा रंग कोणता असतो? कोणत्या रंगाचा चिकू असतो? चॉकलेटी. आणि आकार कसा असतो? गोलाकार असतो. बरोबर. म्हणून आपल्या घराच्या बाजूला जी जागा असेल त्या ठिकाणी फुलझाडे, फळझाडे आणि शोभेची झाडे लावायची. त्यामुळे वातावरणाचा समतोल राखला जातो आणि पाऊस भरपूर पडतो आणि सजीवांसाठी जो आवश्यक ऑक्सिजन वायू आहे तो आपल्याला विविध प्रकारच्या वनस्पतींमधून मिळतो आणि आपल्याला तो सर्व सजीवांसाठी उपयुक्त असा वायू आपल्या वनस्पतींपासून, झाडांपासून मिळतो. मग तुम्ही सर्वांनी झाडं लावणार ना? नक्की. आपल्या शाळेच्या परिसरातील बागेतील विविध प्रकारच्या वनस्पतींचं, झाडांचं निरीक्षण केलं आणि निरीक्षण करता करता आपल्याला एक छोटासा प्राणी सापडला. आता ह्या प्राण्याचं नाव काय आहे सांगा पाहू? गोगलगाय. अतिशय नाजूक हा प्राणी असतो आणि तो हळूहळू चालतो. एक म्हण आहे, गोगलगाय आणि पोटात पाय. जेव्हा संकट येईल त्यावेळेला संरक्षण कसं करते, तर हिचे जे पाय आहेत ती ह्या शंखामध्ये तुंबडून घेते आणि आपलं संरक्षण करते. ही गोगलगाय विविध प्रकारच्या झाडांवरती आपल्याला पाहायला मिळते. हा सुद्धा निसर्गातील एक घटकच आहे. विविध प्रकारचे छोटे छोटे कीटक आपल्या परिसरामध्ये असतात, त्यांचं रक्षण करणं आवश्यक आहे. सगळ्यांनी पाहिलीत तुम्ही गोगलगाय? तुझ्या हातामध्ये काय आहे? कुठे सापडली तुला? झाडाखाली की झाडावर होती? झाडावर. कुठे बसली होती ती? पानांवर बसली होती ना? काय करते बघ ती? काय करते? मान आतमध्ये घेतली. का बरं आतमध्ये मान घेतली? संकट आलं असं वाटायला लागलं तिला, म्हणून तिनं आपली मान आतमध्ये